रामकृष्ण हरी. रानात बसलोय, मेंढरं चारतोय. मेंढरं तुरीची छाटणी कशा पद्धतीनं करतात हे मी पुढं व्हिडिओमध्ये दाखवतोय. आवर्जून पहा. म्हणजे भांगलन करायची आवश्यकता नाही आणि तुरीची छाटणीसुद्धा करायची आवश्यकता नाही. हे तुरीचं पीक आहे, याच्यामध्ये मेंढ्या पूर्णपणे सोडलेल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने छाटणी करतात ते दाखवतो मी पुढं. पहा व्हिडिओ. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. आम्ही तुरी पिकाची छाटणी कशी करतोय बघा. ना कुठलं रोजगारी ना कुठलं काय. हे तुरी पिकामध्ये मेंढरं सोडलेत आम्ही. फक्त शेंड आणि फांद्याची शेंड खातेत सगळ्या रानामध्ये. आणि खाली असलेलं तण, बांधाला असलेलं गवत तुमच्या लक्षात येईल. समोर कडवळ आहे, परंतु ते कडवळाकडे न जाता ज्या रानात सोडलेले आहेत त्या रानामध्येच सगळी ही तुम्हाला अशी पसर दिसेल. तणनाशक वापरण्याच्या ऐवजी. आणि याने काय होतं हे बघा. आता झाड कसं छाटलंय बघा. हे म्हणजे मेंढ्याने कसं नॅचरली छाटलेलं आहे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, हे समोरचं, ही समोरची झाडं बघा, ही समोरची बघा, ते बघा ती कशी छाटते बघा. ह्याला शिकवावं लागत नाही. प्रत्येक म्हणजे पूर्ण रानामध्ये चहूकडून हे तुम्हाला 1-2 दिवस ह्याच्यामध्ये सोडली. 2 दिवसापेक्षा जास्त नाही सोडायची, नाहीतर मग सगळंच झाड खाऊन टाकते. 2 दिवस एक चांगली मस्तपैकी सोडली सकाळी की गवत तर आतलं काही ठेवतच नाही. शिवाय तुरीचे शेंडे, पुन्हा फांद्याला आलेले शेंडे अगदी व्यवस्थितरित्या जे कामगार लोकसुद्धा करत नाहीत अशा पद्धतीचं काम हे आमच्या मेंढ्या करतात. आणि म्हणून रोजगारी आम्हाला कमी लागतात. एक म्हणजे आमच्या भागामध्ये पाऊसच कमी असतो. मग पाऊस कमी असल्यामुळं आम्ही अशा पद्धतीचीच पिकं. आता एकदाच पाऊस पडला होता, त्या पावसावर आम्ही ही पेरणी केली होती. त्याच्याबरोबर तण बी आलं आणि तुरी बी उगवून आल्या. हे असं त्यांना पाणी प्यायला जर ठेवलं तर 1-2 तासामध्ये गच्च फुगून जाते. आणि छाटणी अगदी बायासुद्धा करू शकत नाहीत अशा पद्धतीची छाटणी करतात. आता हे गवत तुम्हाला असं दिसतंय. आज पहिला दिवस आहे, आलं का लक्षात. हे आणखीन आज दुपारी आणि उद्या सकाळपर्यंत जर सोडलं. आता इकडे हे डबल झालं आहे. इकडं काय दिसतंय बघा तुम्हाला. सगळं खालच्या बाजूचं तण जे आहे ते पूर्णपणे म्हणजे लक्षात येईल तुमच्या. बघा त्याने खाऊन टाकलेलं आहे. आणि छाटल्यामुळं आता जरी समजा एखादा शितोडा येऊन गेला, लक्षात ठेवा की काय होईल. हे फुटवं पुन्हा जास्त आणखी तुरीला भरपूर फुटले जातात. मग असं 2दा केलं म्हणजे 1-1.5 महिन्याची तुरी आहे तोपर्यंत. आणि पुन्हा 3-3.25 महिने झाल्यानंतर मग पुन्हा चांगला फुटवा येतात. आणि तिथून पुढं आलेला जो बहार आहे तो उत्पादनासाठी धरला जातो. त्याच्यापासून उत्पादन आम्हाला 10 गुंठ्यामध्ये 3-4 पोती तुरी होऊन जाते साधारण. म्हणजे ही खरं शेतीतली जैविक पद्धतीनं तणनाशक कसं करायचं ह्याची ही आयडिया. शेळी आहे एक, तीसुद्धा त्याच पद्धतीनं, फक्त शेळीची जात असली की बोडासकट हाणती. त्याच्यामुळं शक्यतो इकडं म्हणजे एकटीच असल्यामुळं ती मेंढ्यांना जशी सवय लागली तशा पद्धतीनं ती सवयीने खाते. पहा कशा पद्धतीनं हे करते. आता शेजारी कडवळ दिसतंय तुम्हाला.
परंतु मी आत आहे रानामध्ये तरी सुद्धा कडवळाकडं न जाता बांधाला कशा पद्धतीनं खातात ते बघा. कडवळाचं पानसुद्धा हलवत नाही. म्हणजे इतकी प्रामाणिक जात आहे. बघा कशी छाटणी चालू आहे का. तेवढंच फक्त हे करते ती शेंड करते. पुन्हा आणखीन चांगलं फुटून येतं. मी आता पुढं इकडं कडवळात नाही जाणार लक्षात. म्हणजे माणसा पारास मेंढरं बरी ह्याच्यासाठी तर म्हटलं जातं. आता ती एक जोगवून मस्तपैकी बसली बा. तासभर आणखीन हिंडवल्या की गच्च होते आणि मग घरी न्यायच्या. ऊन झालं जरा आता 12 झाले ते शिरवाळ ढग येतात. पावसाचं ढग भरपूर येतात पण पाऊस काय पडत नाही इथं. अशी स्थिती आहे. आता जवळजवळ 10-15 दिवस झाले आम्हाला काहीच नाही. मग हे आलेलं गव्हासुद्धा वाळून जातं की काय अशी भीती निर्माण झाली. पाणी ठेवलं आहे तिथं एका बाजूला, ज्याला पाहिजे ते जाऊन पाणी पिते. ते थोडक्यात मेंढीपालन शेळीपालनापेक्षा मेंढीपालन सरस कसं. आणि उत्पादनाला सुद्धा वजनवाढीला सुद्धा कसा फरक पडतो. त्यासाठी मी आता स्वतः इथे माझ्याबरोबर असणारी आमची मिसेस, पुन्हा एक गडी आहे तो, ही अवस्था जी आहे आता ही पुढं ज्याला ज्या गवतातून अजिबात वाढच होऊ दिली नाही याची आपली तुरीची, ती पलीकडचा भाग आता अगदी पुसून काढतात का नाही बघा. आणि फक्त याची तुरीची अशा पद्धतीनं ही अशी लाकडं ठेवते थोडी बाकीचे. त्यातून तुरी दिसत ना तुम्हाला, गवतच दिसतं आहे तिकडं भरपूर. आता इकडं अगोदर चरलेल्या आहे त्याच्यामुळं आता तुरी दिसायला लागली ते हळूहळू. आणि तिकडं तुम्हाला आता गेले ते तिकडल्या बाजूला, तिकडलं गवत सगळं हाणलं म्हणजे तुम्हाला तुरी दिसून येतील. पाहिला असेल मित्रांनो व्हिडिओ. ही आमची आयडिया जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच पद्धतीनं दुहेरी शेतीमध्ये उत्पादनही आणि हा व्यवसाय. आता मी प्राध्यापक असूनसुद्धा, कीर्तनकार असूनसुद्धा हे काम करतो. कारण आपलं उत्पादनाचं साधन आहे. म्हणजे इथे आपणाला कोणाची काही चोरी वगैरे करायची नाही. हे प्रामाणिकपणे असणारा धंदा आहे. आवडला असेल तर आवर्जून लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.